मंडळी वातावरण बघा कसं झालं आहे. समोर स्वामी समर्थांचं मठ आहे, वरती आकाशात बघा एक नंबर भारी वातावरण झालं आहे. चला तुम्हाला दर्शन घडवतो स्वामींचं. मागे आलो होतो तेव्हा व्हिडिओ बनवला होता, तुम्ही बघितला असेल व्हिडिओ. मंडळी तुम्हालासुद्धा जर मठामध्ये जायचं असेल ना विल्हे गावात, तर हा रोड आहे. लालपरी पण आले बघा, हा रोड आहे. इथून 3 ते 3.5 किलोमीटरचाच प्रवास आहे. गुहागरला जाणार रोड पकडायचा आहे आणि पुढे गेल्यानंतर 3-3.5 किलोमीटरवरती एक लेफ्ट आहे. तिथे असा बॅनर लागला असेल, श्री स्वामी समर्थ देवस्थान विले म्हणून. तर चला आपण पण चाललो आहे आता मठामध्ये. समोर जातो तो गुहागरला जातो रोड, आणि आपल्याला इकडे मठात जायचं आहे आतमध्ये. वातावरण बघा कसं झालं आहे, मध्ये ऊन सावळी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थेट स्वर्गनगरी कोकणातून माझ्या मागे बघताय मंडळी श्री स्वामी समर्थ मठ विले. इथे आलो मी आता. सकाळचे वाजले लगभग 10. वातावरण बघा काय झालं आहे ते. अजून इकडे पक्ष्यांचा किलबिलाट बघा कसा आहे. सकाळी एवढं माणसं नसतात जास्त, थोडीफार आहेत वाटतं, 1-2 कोणतरी. आणि संध्याकाळी आहे ना गर्दी असते, गुरुवारची पण गर्दी असते. संध्याकाळी आरती वगैरे असते ना तेव्हा गर्दी असते इथं. मस्तपैकी वातावरण झालं आहे बघा. कधी आला तर नक्की भेट द्या इथं. चला आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया. इकडून आहे गेट आतमध्ये जायला. मागचे व्हिडिओ बघितले असेल तुम्ही, मागे आलो होतो आम्ही एकदा आजीला घेऊन. आणि आजीचं ऑपरेशन व्हायच्या आधी आहे ना आम्ही मठामध्ये आलो होतो. खूप भारी वाटतं इथं आल्यानंतर, की मनाला शांती. सुंदर मेंटेन केले जागा, पूर्ण परिसर, स्वच्छता वगैरे एक नंबर. आणि आजूबाजूला आंबे काजूची झाडं जास्त आहेत. गेट आहे पण चप्पल ठेवायला आहे, पाणी वगैरे आहे. मंडळी वातावरण बघा कसं झालं आहे. समोर स्वामी समर्थांचं मठ आहे, वरती आकाशात बघा एक नंबर भारी वातावरण झालं आहे. चला तुम्हाला दर्शन घडवतो स्वामींचं. मागे आलो होतो तेव्हा व्हिडिओ बनवला होता, तुम्ही बघितला असेल व्हिडिओ. सर्वांनी दर्शन घ्या. एकदम भारी परिसर आहे, आणि इथं आल्यावरती जी शांतता भेटते ना एक नंबर. दर्शन वगैरे घेतलं आहे मस्तपैकी. थोडा वेळ इथं बसलं होतं, त्याच्यानंतर म्हटलं थोडंसं आजूबाजूचा परिसर दाखवतो तुम्हाला. एक नंबर. कधी एकांतात बसावं असं वाटलं ना नक्की मी इथे येऊन बसतो. एक नंबर भारी वाटतं. मागचा परिसर पण भारी आहे. मागे बघा. अक्कलकोटला कधी गेलात आहे का तुम्ही? गेला असेल तर सेम अशीच प्रतिमा उभी केली आहे तिकडं. इथं आलं की असं वाटतं अक्कलकोटला चालू आहे. एक नंबर वातावरण झालं. मागे बघा सुंदर असा परिसर, आजूबाजूला झाडं पण बरीच आहे, त्याच्यामुळे वातावरण एकदम भारी वाटतंय. आणि इथं आलं ना की मन अगदी प्रसन्न होतं. मला तरी खूप छान वाटतं.
आरती असते सायंकाळी 7 वाजता आणि मंदिराची वेळ आहे 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत. तर कधी आलात तर नक्की या. श्री स्वामी समर्थ. मंडळी संध्याकाळचे 6 वाजलेत. सकाळी गेलो होतो मठामध्ये आणि आलो आहे मठामधून दुपारी जेवलो वगैरे आणि झोपलो, थोडा वेळ आराम केला. इकडचा बाजूचा परिसर दाखवतो म्हटलं तुम्हाला बऱ्याच दिवसांनी. पण असं बरंच लागलं. पण हे बनस बरके आहेत भाईसाठी उत्तम आहे. कोणाला पाहिजे असेल तर नक्की घेऊन जा. बघा इकडं पण थोडे लाकडं ठेवले आहे. तिकडं कोपटी भरलेलीच आहे. आणि संध्याकाळचं वातावरण शांत वातावरण. इकडं आमच्या इथं एका साईडला म्हणून शांत वाढत गेला तर गाजा व्हायचा. आणि आता पोरं सगळे कामावरती गेलेत. कुठे गणपतीपुळ्यात, कोण मुंबईला गेलेत फिरायला. बहुतेकशी पोरं आमची गणपतीपुळ्यामध्ये कामाला गेले, त्याच्यामुळे वाढीत जास्त पोरं नाहीत. पणच तर बरं लागलं. संध्याकाळ झाले की आमच्याकडे इकडं पाणी तापायला चूल भेटते. गॅस आमचा कोंबडा पण आला बघा. असं आहे की संध्याकाळचं वातावरण आहे. गरम एवढं होतं असं वाटतं की पाऊस पडेल, पण पाऊस पडतच नाही. सकाळचं एवढी आता संपवते. पावसातून इकडून पाणी वगैरे असतं का हिरवंगार एकदम भारी वाटतं. आता काही दिवसांत पाऊस सुरू झाला ना, पेरणीला पण चालू होतं. पेरं सुरुवात करते. संध्याकाळचं वातावरण यावर्षी कदम लागलंच नाही आमचं. आंबे काय भेटलेत नाही खायला. मित्राने दिले होते तेवढेच, हे लागलंच नाही कलम यावर्षी. त्याच्यामुळे कोणाला द्यायला पण आंबे नाहीत. सगळेजण विचारतात आंबे वगैरे, पण यावर्षी आम्हालाच खायला इकडून तिकडून आणायला लागले. तर मंडळी व्हिडिओ बऱ्याच दिवसांनी कसं वाटते नक्की कळवा. आणि मठात जा मंडळी. कधी कोण गेलं नसेल ना तर एकदा मठात जाऊन या. एकदम शांत वाटतं, मनाला शांती भेटते तिथे गेल्यावरती. वेगळीच ऊर्जा निर्माण होते. संध्याकाळी कधी कधी आम्ही आरतीला सुद्धा जातो, तेव्हा पण भारी वाटतं. चला आपण व्हिडिओ इथं थांबवतो आहे. जास्त काही मोठा व्हिडिओ नाही. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि घर बसल्या कोकण दर्शन करा. लवकरच व्हिडिओ येतील गावाकडचे. तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला.